हॅलो माय डिअर फ्रेंड्स, माझ्या किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीतलं माशाचं सार कसं करायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी मार्केटमधून सुरमई घेऊन आली आहे. ही मी छान स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवणार आहे. चला तर मग पुढच्या रेसिपीसाठी माझ्या किचनमध्ये जाऊया. तर त्यासाठी इथे मी हे वाटण तयार केलेलं आहे. खोबरं, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, धने, बडीशेप, तिरफळं आहेत आणि ही बेडगी मिरची आहे. या सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर हे सगळं आता मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे छान बारीक वाटून झालं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे. आपण आता लसूण घालून घेऊया. 7 ते 8 पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत मी. यामध्येच आपल्याला आता हळद घालायची आहे. हळद तुम्ही वाटणातसुद्धा घालू शकता, पण मी इथे फोडणीला टाकते. कलर खूप छान येतो त्याने. त्याच्यासोबत मी इथे धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा. त्याने सुद्धा खूप छान स्वाद येतो. आता हे धना पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. एवढं सगळं वाटण याच्यात टाकून घ्यायचं आहे. राहिलेलं वाटण जे आहे सगळं त्या मिक्सरच्या भांड्याला त्याच्यात पाणी घालून आपल्याला ते सुद्धा घ्यायचं आहे. जितकं पातळ पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये घट्ट आहे, याच्यात मी अजून पाणी घालते. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. जास्त पण पाणी घालायचं नाही, एकदमच पाणी पाणी होतं ते. एवढं पाणी ठीक आहे. कलर किती सुंदर आलाय बघा ह्याचा. आता याच्यात मी मीठ घालते चवीनुसार. आपल्याला माशांमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. आणि ह्याला उकळ आल्यानंतर ह्याच्यात कोकम घालायचे आहेत. कोकम तर हे घातलंच पाहिजे. मालवणी लोकांमध्ये कोकम घालतातच. त्यांना आंबट तिखट असं आवडतं. त्याच्याबरोबर मी आता उकळल्यानंतर आपण ह्याच्यात फिश सोडायचे आहेत. फिशमध्ये म्हणजे मी ह्याच्यामध्ये फक्त फिशचे डोकं घेतलं आहे, एक मधला पीस घेतला आहे आणि शेपूट घ्यायची आहे फिशची. सारामध्ये फिशचं डोकं आणि शेपूट घालायची असते. हा आपलं सार आता खूप छान तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे. छान तयार झालं आहे आपलं सार. कसं वाटलं तुम्हाला माझी मालवणी पद्धतीतलं माशाचं साराची रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.